आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। सिंहासनावरचो कोकरो आणि तुझ्यासाठी आम्ही हात उभारतो की तू असं राज्य सिंहासनावरचो कोकरो, तू असं राज्य सिंहासनावरचो कोकरो, तू असं राज्य सिंहासनावरचो कोकरो. महिमा 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 कोकऱ्याक, महिमा 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 कोकऱ्याक, की तू असं महिमामय आणि स्तुतीच्या योग्य पण, तू असं राज्य सिंहासनावरचो कोकरो आणि तुझ्यासाठी आम्ही हात उभारतो, तू असं राज्य सिंहासनावरचो कोकरो, 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 तू असं राज्य सिंहासनावरचो कोकरो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची आणि माका विश्वास असा तुम्ही सुद्धा प्रार्थनेसाठी तयार असास. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. ही वेळ असा प्रार्थनेची. प्रार्थना करा.
Uranda basha kandari ala bondari kanda bosha kanda. Ragala bandari anda bosha kandari ala bondari kanda bosha kanda. Uzandari ala bosha kandari ala bondari kanda bosha kanda. Urakala bandari kanda bosha kandari kala bondari kanda bosha kanda. Uzandari ala bondari kanda bosha kanda. Ragala bandari kanda bosha kandari ala bondari kanda bosha kanda. Ragala bandari kanda bosha kandari ala bondari. Ri ala bondari kanda bosha kandari ala bondari kanda bosha kanda. Ragala bandari kanda bosha kandari ala bondari kanda bosha kanda. Ragala bandari kanda bosha kanda. Urakala bandari kanda bosha kanda. Urakala bandari ala bondari kanda bosha kanda. Uragala bandari kanda bosha kandari ala bondari kanda bosha kanda. Randaba li ala bondari kanda bondari kanda bondari kanda bondari ri ala bondari. Ragala bandari kanda bosha kandari ala bondari kanda bosha kandari ala bondari. Ragala bandari anda bosha kandari kala bondari. Rala bandari kanda bosha kandari ala bondari kanda bondari ala bondari kanda bosha kandari ala bondari. Rala bandari kanda bosha kanda. O randa basha kanda. Hallelujah. Praise the Lord. आम्ही या प्रार्थने करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपलो पहिलो प्रार्थना बिंदू असा यहोशुआ पहिलो अध्याय 9 वचन सांगता असा काय मी तुमका आज्ञा नाही दिलंय हियाव बांधून दृढ व्हा, भय बाळगू नकास आणि तुझा मन कच्चा करू नकोस, कारण जैसर तू जातल थैसर तुझो परमेश्वर यहोवा तुमच्या वांगडा असतलो. पहिला करंथीकरास पत्र 15 अध्याय 58 वचन सांगता असा तेव्हा ए माझ्या प्रिय बांधवांनो, दृढ आणि अटळ रहा आणि प्रभूच्या कामात नेहमी वाढत जावा, कारण की या जाणतास की तुमचो परिश्रम प्रभूमध्ये व्यर्थ नाही असा. आमच्या बांधवांसाठी विशेष करून प्रार्थना करा की ते शेवटच्या दिवसात सैतानाच्या धोक्यापासून सुरक्षित असत आणि मुक्त असत. घोषणा करा की आमचे बांधव मजबूत, सुसज्जित, प्रोत्साहित, प्रेरित, जिवंत असत आणि ते न घाबरता आणि न डरता परमेश्वराच्या वचनात आपल्या पकडमध्ये घोषित करतत असत. जसं की त्यांका बोलाक हव्या, भले ते कुठच्या पण समस्येच्या दबावात असले तरी पण ते विश्वासात दृढ रवतले. प्रार्थना करा की आमचे बांधव आत्मे जिंकण्याच्या चर्चच्या गतिविधींका आणि पार्टनरशिप मध्ये भाग घेण्यासाठी खूप जुनूनी आणि कटिबद्धता वांगडा काम करतात असत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. प्रार्थना करा. ओ राखाला बांधरी अंद बोशा कांदा, ओ रांदा बाशा कांदरी अला बोंदरी कांदा बोशा कांदा, ओ रांदा बाशा राखाला बांधरी अला बोंदरी री अंद बोशा कांदरी अला बोंदरी कांदा बोशा कांदा, रागाला बांधरी अंद बोशा कांदा, ओ रागाला बांधरी अला बोंदरी री अला बोंदरी कांदा बोशा कांदा, ओ राखांदा जी कांदरी अला बोंदरी रागाला बांधरी कांदा बोशा राखाला बांदा Ragala bandari kanda bosha gandari ala bondari. Raganda basha kandari ala bondari kanda bosha ganda. Ragala bandari kanda bosha gandari ala bondari kanda bosha ganda. Ragala bandari kanda bosha gandari ala bondari kanda bosha ganda. Ragala bandari kanda bosha karagala bandari kanda bosha ganda. Ora kanda basha kanda. Ora kanda zikandari ala bondari kanda bosha ganda. Ora kala bandari kanda bosha karakala bandari ala bondari. Ragala bandari kanda bosha kandari ala bondari. Randa basha karakala bandari ala bondari. Randa basha kandari ala bondari kanda bosha kanda. Ragala bandari kanda bosha kandari ala bondari. Randa basha kandari ala bondari. Ragala bandari kanda bosha karakala bandari kanda bosha kanda. O ragala bandari and bosha kanda. O randa basha kandari ala bondari. Randa basha kandari ala bondari kanda bosha kanda. Ragala bandari kanda bosha kanda. Randa basha kanda rikala bondari kanda bosha kanda. O randa basha kanda rikala bondari ri ala bondari. O zandari kanda bosha kanda ri ala bondari. Randa basha karakala bandari kanda bosha kanda. O randa basha karakala bandari ala bondari. Randa basha kanda ri ala bondari kanda bosha kanda.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलं दुसरं प्रार्थना बिंदू असा, आम्ही प्रार्थना करतो असं आमच्या मिशन 1 अरब आत्म्यांसाठी जा 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होत आला असा. आम्ही प्रार्थना करतो असं वाढलेल्या कृपेसाठी. आम्ही प्रार्थना करतो असं की आमच्यासाठी सेवकाईचे प्रभावी दरवाजे उघडलेले असत. आमच्याकडे दररोज वाढणारी सेवकाई असा. प्रार्थना करा की परमेश्वराचा सामर्थ आमच्या अंगडा भविष्यवाणीच्या नुसार काम करता असा. येशूच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या दुसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या अंगडा प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. ओ राखाला बांदरी खांद बोशा खांदा, ओ रांदा बाशा खारा खाला बांदरी आला बोंदरी, री आंद बोशा खांदरी आला बोंदरी, री खांद बोशा खारा खाला बांदरी आला बोंदरी, ओ रांदा बाशा खांदा, राला बांदरी खांद बोशा खारा खाला बांदा, री आंद बोशा खांदरी आला बोंदरी खांद बोशा गांदा, राला बांदरी खांद बोशा गांदरी आला बोंदरी, री आंद बोशा गांदरी खांद बोसा खांदा, राला बांदरी खांद बोशा गांदरी आला बोंदरी, री आंद बोशा खांदरी आला बोंदरी खांद बोशा गांदा, राला बांदरी खांद बोशा गांदरी आला बोंदरी, री आंद बोशा गांदरी खांद बोसा खांदा, राला बांदरी खांद बोशा गांदरी आला बोंदरी, राला बांदरी खांद बोशा गांदरी आला बोंदरी, रांदा बाशा खांदा री आला बोंदरी, राला बांदरी आंद बोशा खांदा, राला बांदरी खांद बोशा गांदरी आला बोंदरी, रांदा बाशा खांदरी खांद बोंदरी आला बोंदरी, री आंद बोशा गांदरी आला बोंदरी, री आंद बोशा खांदरी आला बोंदरी, राला बांदरी खांद बोशा गांदरी आला बोंदरी, री आंद बोशा खांदा, ओ रांदा बाशा खांदा, रगला बांदरी खांद बोशा गाराखा, ली आला बोंदरी खांद बोशा गांदरी, री आंद बोशा गांदा, रांदा बाशा खांदा, ओ रांदा बाशा खांदरी आला बोंदरी, ओ रांदा बाशा खांदरी आंद बोशा खांदा, ओ रांदा बाशा गाराखा बांदा, री आंद बोशा गांदरी आला बोंदरी खांद बोशा गांदा, ओ रगला बांदरी खांद बोशा खांदा, रांदा बाशा खांदा, री आला बोंदरी खांद बोशा गांदरी आला बोंदरी, रांदा बाशा खांदरी आला बोंदरी, री आंद बोशा खांदरी खांद बोसा खांदा, ओ राला बांदरी आला बोंदरी खांद बोशा खांदा, ओ रांदा बाशा खांदरी आला बोंदरी, ओ जांदरी खांद बोशा खांदा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलं तिसरं प्रार्थना बिंदू असा, पहिला तिमोथेस पत्र 2 अध्याय 4 वचन सांगता असा, त्याची इच्छा असा की सगळ्या माणसांचा तारण होऊक हवे आणि सगळे सत्यात ओळखा हवेत. प्रार्थना करा आपल्या परिवारासाठी आणि मित्रांसाठी ज्यांचा तारण नाही झाला असा, की ते तारण ग्रहण करतात असत आणि सत्याच्या ज्ञानात येतात असत. प्रार्थना करा की ते येशू त्यांचा प्रभू आणि तारणकर्त्याच्या रूपात ग्रहण करतात असत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या तिसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या अंगडा प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. ओ रांदा बाशा खांदा, रगला बांदरी खांद बोशा खांदा, ओ रांदा बाशा खांदरी आला बोंदरी, री आंद बोशा गांदरी आला बोंदरी खांद बोशा खांदा, रगला बांदरी खांद बोशा गांदरी आला बोंदरी, रांदा बाशा खांदा री आला बोंदरी खांद बोशा गांदा, ओ रांदा बाशा खांदा, रगला बांदरी खांद बोशा खांदा, राला बांदरी खांद बोशा खांदा, रांदा बाशा खांदा री आला बोंदरी खांद बोशा रगला बांदरी खांद बोंदरी खांद बोंदरी, री आंद बोशा रगला बांदरी खांद बोंदरी खांद बोंदरी, री आंद बोशा गांदरी आला बोंदरी, री खांद बोशा खांदरी आला बोंदरी खांद बोशा गांदा, ओ रांदा बाशा खांदा, ओ रगला बांदरी खांद बोशा रगला बांदा, री आला बोंदरी खांद बोशा खांदा, रांदा बाशा रगला बांदरी खांद बोंदरी खांद बोंदरी, री आंद बो रगला बांदरी खांद बोशा खांदा,
Branda basha kandari kanda bondari Branda basha kandari ala bondari ri ala bondari kanda bondari ri and bosha kandari ala bondari kanda bondari Branda basha ragala bandari kanda bondari ragala bandari kanda bosha kanda ragala bandari kanda bosha ragala bandari kanda bondari ri and bosha kandari ala bondari kanda bosha kanda ragala bandari kanda bosha kanda o randa basha ragala bandari kanda bosha kanda Randa basha kanda rikanda bosa kara kala banda rikanda bosha kanda o randa basha kanda ri alabunda rikanda bosha kanda ri alabundari ri anda bosha kanda ri alabundari kanda bosha kanda o rakala banda rikanda bosha kanda randa basha kanda ri alabundari kanda bosha kanda o randa basha kanda ri alabundari kanda bosha kanda Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना मी करतो येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा स्तुती आणि आराधनेची. मी गाईन तुझ्या दया आणि प्रेमाबद्दल, तुझ्या भलाई आणि कृपेबद्दल. हालेलुया. मी गाईन तुझ्या दया आणि प्रेमाबद्दल, तुझ्या भलाई आणि कृपेबद्दल. हालेलुया. हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो, मी ओरडीन. तुझ्या नावाची महिमा हो, हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो, मी ओरडीन. तुझ्या नावाची महिमा हो. मी गाईन तुझ्या दया आणि प्रेमाबद्दल, तुझ्या भलाई आणि कृपेबद्दल. हालेलुया. मी गाईन तुझ्या दया आणि प्रेमाबद्दल, तुझ्या भलाई आणि कृपेबद्दल. हालेलुया. हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो, मी ओरडीन. तुझ्या नावाची महिमा हो, हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो, मी ओरडीन. तुझ्या नावाची महिमा हो. हालेलुया. 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 तुझ्या नावाची महिमा हो. हालेलुया. 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 तुझ्या नावाची महिमा हो. तुझ्या नावाची महिमा हो, मी ओरडीन. तुझ्या नावाची महिमा हो, हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो, मी ओरडीन. तुझ्या नावाची महिमा हो.
मालवणी वास्तविकता संग्रहाची आणि आज दिनांक 7 नोव्हेंबर 2021 आणि आजचा विषय असा एक हृदय तामुक तत्व. हालेलुया. सुरुवातीचा वचन घेतला गेला असा रोमकारस पत्र अध्याय 10 वचन 10. कारण जो अंतःकरणान विश्वास ठेवता तो नीतिमान ठरता व जो मुखान कबूल करता त्याचा तारण होता. हालेलुया. रोमकारस पत्र अध्याय 10 वचन 8 ते 10 मधील प्रेषित पाऊल आपल्या तारणाचे हे सोपे तरीही एवढे शक्तिशाली तत्व दाखवता. हालेलुया. जेव्हा तुम्ही कबूल करतास की येशू तुमच्या जीवनाचा प्रभू असा, तुमच्या अंतःकरणात विश्वास ठेवतास की तो तुमच्यासाठी मेलो आणि देवान त्याका मेलेल्यातून उठवल्या, तेव्हा तुमच्या विश्वासाची घोषणा नाहीतर पुष्टीकरण तुमका तारणाच्या क्षेत्रात आणता. हालेलुया. प्रभू येशू असा जर तू आपल्या मुखान कबूल करशील आणि देवान त्याका मेलेल्यातना उठवल्यान असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझा तारण होताला. हालेलुया. कारण जो अंतःकरणान विश्वास ठेवता तो नीतिमान ठरता व जो मुखान कबूल करता त्याचा तारण होता. हालेलुया. घोषणेचो भाग खूप महत्वाचो असा आणि थैसरच कोणी ता चुकवला असा. त्याच्या अंतःकरणात त्यांका माहिती असा की येशू प्रभू असा, तरी पण त्यांच्यानी त्यांच्या जीवनावर जाणीवपूर्वक कधीही प्रभुत्व कबूल केल्याने नाही आणि त्याशिवाय तारण नाही. तुमच्या सुवार्ते कामामध्ये तुम्ही ज्यांची सेवा करतास त्यांका या महत्वाचा वास्तव समजावून सांगा. या हृदय तामुक तत्व असा. तुम्ही एक घेतलास आणि दुसरा सोडलास असा करू शकणार नाही. हालेलुया. रोमकारस पत्र अध्याय 10 वचन 10च्या आधीचा वचन जा आम्ही आधी वाचलं होतं ता म्हणता तर ता काय म्हणता, ता वचन तुझ्याजवळ असा, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात असा. आमच्या विश्वासाचो विषय असलेला जा वचन आम्ही गाजवतो वाचव ता ह्याच असा. जर तुम्ही ह्या बोललाच नाही तर तारण कधीच सक्रिय होताला नाही, कारण तुमच्या घोषणेत तारण सक्रिय होता. पापांची कबुली नाही तर येशू ख्रिस्ता बाबतीत तुमची पुष्टी आणि प्रभुत्वाची घोषणा. हालेलुया. आपल्या येशूचा प्रभुत्व कबूल करण्याची गरज कसा? याचा कारण असा की जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनावर त्याच्या प्रभुत्वाची घोषणा करतास तेव्हा तुम्ही लगेच त्याच्या आत्मिक राज्यात अनुवादित होतास आणि तुमका अनंत काळाचा जीवन, नीतिमत्व, संरक्षण आणि ख्रिस्तामध्ये देवाच्या मुलाचो सगळं वारस दिलो जाता. तो तुमच्या जीवनाचो मेंढपाळ बनता. त्याच्या वचनाद्वारा तुमका मार्गदर्शन करता, नेतृत्व करता आणि त्याका स्वीकारणाऱ्या सगळ्यांका त्याचो पवित्र आत्मो देता. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा घोषणेची तर तुम्ही माझ्या मागून घोषणा करू शकतास. आपले पवित्र हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून माझ्या मागून ही घोषणा करा. प्रिय बापा, तारणाच्या चमत्काराबद्दल आणि शुभवर्तमानाद्वारा उघड केलेल्या नीतिमत्वाबद्दल मी तुझे आभार मानतोय. येशू माझ्या जीवनाचो प्रभू असा म्हणान जा सगळा ख्रिस्ताच्या बचाव करणाऱ्या सामर्थ्यात आपलासा करतात. त्याचो बचाव करण्यासाठी, बरे करण्यासाठी, सुटका करण्यासाठी, उन्नतीसाठी आणि समृद्ध करण्यासाठीच्या त्याच्या अनुग्रहामध्ये मी आनंद घेतोय. जसजसा आज तारणाचा संदेश लोकांच्या अंतःकरणात येता तसतसे त्यांच्यामध्ये नीतिमत्वाची देणगी घेण्यासाठी
विश्वास प्रज्वलित होता, कारण त्याच्या आत्म्यांका अनंत काळाचा जीवन दिला जाता. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. प्लीज द लॉर्ड. ही वेळ असा साक्षीची. प्रेज़ द लॉर्ड। मेरे पास मेरे सेल की गवाही है। एक सिस्टर हैं जो कि लगभग 12 साल से बहुत ही परेशानियों से गुजर रही थी और उन्होंने 12 साल पहले यीशु मसीह को जाना था, बट उनके जीवन में इतनी चुनौतियाँ थी कि उनको समय नहीं मिल पाया यीशु मसीह को और जानने के लिए। उन्हीं के एरिया में मैंने सेल शुरू किया और मुझे उनकी परिस्थिति नहीं पता थी, पर जिनके घर में मैं सेल लेता था तो मैं उनको जब उत्साहित करता था कि आंटी आत्माएं जीत के सेल में लेकर आइए नेक्स्ट सेल में, तो उन्होंने बोला कि हमारे बाजू में एक सिस्टर हैं जो कि ऐसे ऐसे हैं। उन्होंने अपनी सारी कहानियाँ बताई कि ऐसे ऐसे उनके साथ हुआ था। तो मैंने बोला उनको एक बार सेल में लेकर आइए, अगर वो विश्वास करेंगी परमेश्वर उनके जीवन में एक बदलाव देगा। उन्होंने बोला ठीक है। तो वो सिस्टर आई, फिर भी वो इतना ट्रस्ट नहीं कर पा रही थी। तो मैंने बोला कि सिस्टर आप एक काम कीजिए, आप कुछ मत कीजिए, केवल सेल में आइए और चर्च में आइए, आप देखिए आपके जीवन में एक नया बदलाव होगा। और मुझे नहीं पता कि मैंने केवल उनके लिए प्रेयर भी नहीं किया था, बस मैंने उनको इनवाइट किया कि आप सेल में आइए और प्रार्थना में आइए और आप विश्वास कीजिएगा जो कुछ भी आपके जीवन में हुआ था वो सब आपकी चुनौतियां ख़त्म हो जाएगी और आप परमेश्वर के साथ एक अच्छा जीवन जी पाएंगे। मैं इतनी लाइन बोला था और वो सिस्टर इसी लाइन पे विश्वास की और उसके बाद नेक्स्ट सेल में आई, चर्च में आई और जैसे उन्होंने 1-2 हफ्ते आना शुरू किया सेल में और हमारे चर्च में, अगले नेक्स्ट वीक में उनके पास एक गवाही था कि जब मैं आई सेल में और जो आपने कहा था कि विश्वास कीजिएगा, और वो आई जो उनको वचन दिया गया उस वचन पे उन्होंने विश्वास किया और उनके घर में एक नया बदलाव था। और उनके 2 भाई के घर में थे और वो उनके 2 भाई बहुत ड्रिंक करते थे, बहुत ज़्यादा ही ड्रिंक करते थे। हर शाम को उनके घर में लड़ाई होता था। बट जैसे वो सेल में आई और चर्च में आई, ये 2 स्टेप उन्होंने क्रॉस किया और उसके नेक्स्ट वीक में उनके घर में उस शाम को कोई भी झगड़ा नहीं था। उनके भाई पी के आए थे बट कोई लड़ाई झगड़ा नहीं हुआ था। और ऐसे हो गए 20 दिन हो गए, आज तक उनके घर में कुछ भी समस्या नहीं हुई। और पिछले हफ्ते जो ड्रिंक उनका भाई करता था वो हमारे चर्च में भी आया था। इसलिए मैं परमेश्वर का धन्यवाद दूंगा कि वो बहन ने परमेश्वर यीशु मसीह में विश्वास किया और जो भी चुनौतियों को उसको भूल कर उसने एक नया जीवन अपनाने की कोशिश की और परमेश्वर ने उनके जीवन में एक नया बदलाव दिया। इसके लिए मैं परमेश्वर का बहुत बहुत आभारी हूँ और अपने परमेश्वर के जन पास्टर आइजैक अग्रवाल का धन्यवाद देना चाहता हूँ कि उन्होंने मौका दिया उस सेल सिस्टम को हर जगह हर एक एरिया में चलाने के लिए, ताकि हम उन तक पहुँच पाएँ जिनके पास समाधान नहीं। बाइबल कहती है हम विश्व का प्रकाश हैं, तो हम जहाँ भी जा रहे हैं लोगों को हम एक प्रकाश दे रहे हैं, हम एक समाधान दे। थैंक यू सो मच सर, आई लव यू सर। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम।
कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा, कोणतं दुसरं नाव नाही प्रभू सारखा, कोणतं दुसरं नाव नाही येशू सारखा. तो सादराच्या योग्य, तो महिमेच्या योग्य, तो स्तुती आणि सामर्थ्याच्या योग्य, पण कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा, कोणतं दुसरं नाव नाही प्रभू सारखा, कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा. तो सादराच्या योग्य, तो महिमेच्या योग्य, तो स्तुती आणि सामर्थ्याच्या योग्य, पण कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा, कोणतं दुसरं नाव नाही प्रभू सारखा, कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा. तो सादराच्या योग्य, तो महिमेच्या योग्य, तो स्तुती आणि सामर्थ्याच्या योग्य, पण कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा, कोणतं दुसरं नाव नाही प्रभू सारखा, कोणतं दुसरं नाव नाही येशूसारखा. तो सादराच्या योग्य, तो महिमेच्या योग्य, तो स्तुती आणि सामर्थ्याच्या योग्य, पण तो सादराच्या योग्य, तो महिमेच्या योग्य, तो स्तुती आणि सामर्थ्याच्या योग्य, पण Orbazisho Krobozi Broziko Oshikra Alazitrike Azitrike Botri the Azitro. What a place to set our heart. बायबल सांगता येशूकडे बघत असताना, looking unto Jesus, the author and the finisher of faith. येशूकडे बघत असताना आमचं विश्वासाचं बनवणारो आणि सिद्ध करणारो, जेव्हा आमची नजर त्याच्यावरती आहे तेव्हा आमच्याकडे शांती आमच्याकडे असा, समृद्धी आमच्याकडे असा. ओ धन्यवाद परमेश्वरा, आमका बुद्धी देवसाठी की फक्त आम्ही तुमच्यावरती नजर ठेव प्रभू. तुम्ही आमची सहायता असास, तुम्ही आमची योग्यता असास, आमची शांती, आमचे आनंद असास. तुमच्यातच आम्ही जगतो, तुमच्यातच आम्ही चलतो. यू आर ब्युटिफुल जीसस. धन्यवाद देतो या वेळेसाठी. आम्ही सांगतो प्रभू, प्रत्येक कान अभिषिक्त असा ऐकासाठी, प्रत्येक हृदय अभिषिक्त असं समजासाठी धन्यवाद देतो. आणि या प्रार्थनेक येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमीन. प्रेज लॉर्ड. बसू शकतास तुम्ही. प्रेज द लॉर्ड.
बरं स्वागत करू शकतास. बरं स्वागत आहे तुमचं चर्चमध्ये. आनंद झाला तुमका बघून. ही सगळ्यात मोठी गोष्ट जी आम्ही आमच्या जीवनात करू शकतो, मी कायम सांगतोय की वचनात गंभीरते. प्रेज द लॉर्ड. त्रास तेव्हा असा जेव्हा वचन आमच्या सगळा काय नाही असा. त्रास तेव्हा असा जेव्हा आम्ही वचनाच्या बाहेर जगतो. प्रेज द लॉर्ड. वचनाच्या आतमध्ये त्रास नाही असा. वचनात शांती असा, वचनात आनंद असा, वचनात विश्राम असा. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही वचनात चालतलास तेव्हा सगळ्याच्या त्रासाच्या मध्ये पण तुम्ही शांतीचा अनुभव करतलास. तुमच्या आजूबाजू काय होऊ शकतं. बायबल सांगता कसं येशू ख्रिस्त होडीत त्यांच्या चेल्याबरोबर होतो आणि वादळ होता आणि चेले विचलित झाले. पण त्याच वादळाच्या मध्ये येशू ख्रिस्त झोपलेलो. सिंपल. तर जगाणं आपण आता म्हटलं मेक इट युअर लाईफ. जेव्हा सगळं त्रास तुमका दिसानी येत, सगळा ध्यान त्याच्यावरसून काढायचा आणि कशाला लावायचा? येशूवर. प्रेज द लॉर्ड. वचनावरती. हालेलुया. अँड पीस विल सराउंड युअर हार्ट. शांती तुमच्या हृदयात घेरतली. यू जस्ट फील पीस. लोक समजत नाही सकाळच्या या त्रासाच्या मध्ये तुम्ही एवढ्या शांतीने कसे असू शकता. प्रेज द लॉर्ड. जशा प्रकारे येशू ख्रिस्त चेले नाही समजा शकले. तुझं चेले येशूकडे पळत दिले, स्वामी 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 स्वामी, काय तुमका काळजी नाही असं आम्ही मरता असं. वाटतं होता मरतो आणि प्रभू चिंता नाही असा. प्रभू नियंत्रणात होतो. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू त्यांच्याकडून आशा करी होतो. कारण कोण विचार करू शकतात की प्रभू कशाक झोपलेलो. प्रश्न असा, येशू ख्रिस्त कशाक झोपलेलो. येशू ख्रिस्ताक नाही मिळतो हे त्रासात होतो असं. त्याच आम्ही शिकतो. ठीक असा. येशू ख्रिस्त कशाक झोपलेलो. वाटू शकता प्रभू झोपलो. पहिल्यांदा प्रभू आणि जरी झोपलो जरी असात, तुमच्यावरती भरोसा करता की त्यांनी तुमका तर सगळं शिकवलं ना असा की ज्याच्याद्वारे तुम्ही तुमच्या जीवनाक नियंत्रित करू शकतास. God doesn't want to run to him to every trouble. नाही इच्छा की तुम्ही प्रत्येक तासामध्ये त्याच्याकडे पळान जाऊ काय. परमेश्वर इच्छिता की जर तुम्ही एका वयस्तीच्या स्तरापर्यंत जर पोहोचलास तरी तुम्ही त्रासाक प्रभू सांगा, प्रभू थँक्यू सॉल्व केलंय, थँक्यू. नाही की प्रभू यवाणी सोडवा. त्या लहान मुलांचं जीवन असा प्रत्येक त्रासासाठी तुमका प्रभू सोडवसाठी. लॉर्ड. हालेलुया. व्हॉट यू आर लर्निंग. विरोध करतो आपण बुद्धी, बोलतो आपण बुद्धी. प्रेज द लॉर्ड. इट्स अ ब्युटिफुल प्रिन्सिपल. त्याच कारण असं की कोणच गरीब नाही असू शकणार, कोणच आजारी नाही असू शकणार. यू कॅन सी इट, यू कॅन हॅव इट. जर तुम्ही बघू शकतास तर तुम्ही मिळवू शकतास. जा तुमच्याकडे नाही असा तर ह्याच्यासाठी नाही असा कारण तुम्ही त्याका अजूनपर्यंत बघितलाच नाही असास. जर तुम्ही त्याका बघशात तर त्याका तुम्ही मिळवशात. पण नंतर लक्ष ठेवा, स्वार्थ नको असा कयो. काय नसा कयो? स्वार्थ नसा कयो. तुमका लग्न करूचं असं तुम्ही मुली बघू सुरू केलास जसे तुमका लग्न करूचं असं नाही. पहिल्यांदा प्रभू विचारा तरी त्याच्यामध्ये होऊची का नाही होऊची ती समजलं तुमका. तर स्वार्थ नको असा कयो. त्याच्यात काय असा कोई परमेश्वराची गायडन्स. याच जगामध्ये आणि आमच्यात अंतर असा. या जगात आणि आमच्यामध्ये अंतर असा. जग सामर्थ्याक उपयोग करता दाबूसाठी आणि आम्ही सामर्थ्याक उपयोग करतो दुसऱ्यांका उठवसाठी. That's the difference. They will use all his knowledge to destroy the world. शैतान आपला सगळा ज्ञान उपयोग करता जगाक बरबाद करूसाठी. त्याच्यात आणि आमच्या ह्याच अंतर असा की आम्ही सगळा ज्ञान उपयोग करतो जगाक वाचवसाठी. आमच्यातमध्ये स्वार्थ नाही असा, आमच्यातमध्ये लोभ नाही असा. आमच्यासाठी पहिलं कोण असा? येशू ख्रिस्त, त्याचा राज्य. दुसरे आमच्या पहिले येतात. प्रेज द लॉर्ड. आम्ही पहिले नाही येणं. आमच्यासाठी दुसरे पहिले येतात. दॅट्स व्हॉट यू थिंक.
आम्ही आपल्याबद्दल नाही विचार करणं. माझी इच्छा पूर्ण झाले काय नाही झाले, माझ्या अभिलाषा पूर्ण झाल्या काय नाही झाले. आमच्यासाठी काय असा का परमेश्वराची इच्छा पूर्ण झाली आम्ही त्याच्यात काय असं संतुष्ट असो. प्रेज द लॉर्ड. आमची संतुष्टी कशात असा प्रभूची इच्छा पूर्ण झाली, प्रभूचं धन्यवाद. सो वी आर. जर तुम्ही कल्पना करतास तर त्या कल्पनांक करा जो परमेश्वर इच्छिता. आज तुम्ही म्हणू शकता अब्राहमान पूर्ण जग बघितल्यान. लक्षात तुमच्या की अब्राहमान पूर्ण जग कशाक बघल्यान? कोण सांगतला? परमेश्वराने त्याला सांगितल्यान की मी तुका सगळं जग दिलं असं. म्हणजे अब्राहमानचा बघितल्यान त्या बघूसाठी कुणी त्याला सांगितलेल्यान? बोला माझ्याशी. परमेश्वरान. परमेश्वराने अब्राहमाक सांगितल्यान तुझ्या वंशाक मी सगळं जग दिलं असं. तर अब्राहमानचा बघितल्यान त्या बघितल्यान जर परमेश्वराने त्याला बघूसाठी सांगितलेल्यान. सो डोंट सी द रॉंग थिंग्स. पास्टरने मेसेज प्रीच केलेल्याने खूप वर्षापूर्वी. नवीन ख्रिस्ती होतंय. मला माहीत नाही की किती मेसेज मी पास्टरांचे 1 वर्षात ऐकलेलं आहे. 1992 पासून. एका वर्षात पास्टरांचे 1992 पासून 2004 पर्यंत जेवढे मेसेज होते सगळे ऐकले मी. म्हणजे आता मी 1992 पासून आता असं बघा ना. रिझल्ट हॉट मी सांगू शकतोय की 1992 पासून पास्टरांचं प्रीच केल्यानंतर सगळं मी ऐकलंय. पास्टरांचा मेसेज होतो मॅनी ड्रीम्स, डोंट बी कॅरीड अवे फॉर मॅनी ड्रीम्स. खूपच्या स्वप्नांच्या द्वारे अकडे तिकडे नको जाव. त्यांचा अर्थ होतो आपल्या स्वप्नांच्या द्वारे. स्वप्न बघा जी परमेश्वर तुमका दाखवल्या नसत. प्रेज द लॉर्ड. त्याची पूर्ण होची काय असा गॅरंटी आणि त्याचा जगाचा फायदा होतो. जगाचा फायदो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जाऊन बसा, पेन कॉपी घेऊन एक कोण्यात बसा आणि विचार करा. मला मूल्यांकन करा की तुम्ही खय असास. इन्व्हेस्ट. प्रेज द लॉर्ड. एवढा सरळ काम असा पण खूप कमी लोक करतात. काय नाही लागणार याच्यात 5 रुपयाची कॉपी, 1 रुपयाची पेन्सिल आणि तुम्ही. एवढा सरळ काम असा. मतलब घर नाही असा. म्हटलं ब्रिजच्या खाली असा विचार करा घर. चला ह्या विचार करूच्या जागी नाही असा ह्या विचार करा असा. बरोबर. लोक ह्याच विचार करतात नाही म्हटलं विचार तर करा, कल्पना तरी करा. काय तुमच्या घराच्या भिंती दिसू शकतात. तुमच्या घराच्या भिंतीचा कलर दिसू शकता. काय पाडद्यांचा कलर दिसान येऊ शकता. कल्पना. प्रेज द लॉर्ड. रोज सकाळ संध्याकाळ दिसान येतं की हो सगळं स्टेडियम मी भरतलंय. स्टेडियम मी व्हिडिओ मध्ये तेव्हा ह्यात दिसून येतं. तुला जेव्हा असतं की भारताचे सगळे स्टेडियम मी भरतलंय. एक दिवस तुला जेव्हा भारताचे रस्ते खाली असतले आणि विचारात तरच खय जातास आणि लोक सांगतले बस राजाला ऐकासाठी क्रॅश मी जातो. प्रेज द लॉर्ड. व्हॉट आय सी. व्हॉट आर यू सीइंग. तुम्ही काय बघता असास. तुम्ही काय करतास मॅटर करता. बजक सांगा तुम्ही काय बघतास. बघा नको बघू बघा. प्रेज द लॉर्ड. ओके तयार असाच बुद्धीच्या वचनांसाठी की फक्त आम्ही गेल्या कशावर संपवलेलं नीतिवचन अध्याय कदाचित 7व्या वचनावर थांबवलेलं. चला सुरू करूया लवकरात लवकर. चला 7व्या वचनापासून सुरू करूया. भोल्यांचं साथ सोडा जिवंत राहा. आठवतं तुमका सांगलं जे येडे असत त्यांच्या जीवनात सून काढून टाका. फटाक करून काढून टाका. कारण जेवढ्या जास्त वेळ हे जीवनात तुमच्या असत तेवढ्या वेळा तुम्ही मृत्यूबरोबर जगता असा. परमेश्वर कधी कधी जेव्हा वचन बोलता तेव्हा खूप कव्हर करून बोलता. नंतर तुम्ही कसा कव्हर करून बोलता. नंतर तुम्ही शरीर बघा तुमचा बुद्धी दिसणार तरी तुमका थंयसर. तुमच्या आतमध्ये किडनी घात लावल्यान, मांसपेशी लावल्यान, बनवल्यान. का माहिती असं जर सोडलं तर काही लोकांना हार्ट अटॅक येतलो. तर तुम्ही ओपोवरसून स्किन चढवल्यान. कधी परमेश्वर कधी वचनात कसं काय करता सुंदर प्रकारे करता. त्यांनी काय लिहिल्यान भोळ्यांचो साथ सोडा आणि जिवंत राहा. आपण सांगू शकत होतो की भोळ्यांचो साथ रवतलास तर मरतलास. काय वना असता कदाचित थोडासा बिना स्किनचा लावलेला वचन समजता काय समजता मी सांगले तर येता ना तुमका असता भोळ्यांबरोबर होतास तर मरतलास. काय असता असता बिना स्किनचो हात दाखवल्याने बोजो नाही असा सगळी दाखवता तो. ओके नेक्स्ट.
जो थट्टा करणारा एक शिक्षक आहे तो अपमानित होता, जो दुसऱ्यांना ओरडतो तो कलंकित होता. ओके, नेक्स्ट. थट्टा करणारा एक नको बोर्डा, नको की तो तुझ्यावर वैर करीत, बुद्धिमानाक ओराड तुझ्यावरती प्रेम ठेवतलो. लॉर्ड, आता सगळे आम्ही गेल्या वेळी बोललेलो. बायबल सांगता माझी प्रजा ज्ञानाच्या अभावामुळे नष्ट होता असा. खयचा ज्ञान? परमेश्वराचं ज्ञान. खयचा ज्ञान? ज्ञान परमेश्वराचं ज्ञान. नॉलेज ऑफ होली इज विजडम. ओ बॉय, नॉलेज ऑफ होली इज विजडम. प्रभूचं ज्ञान बुद्धी असा. सो इट ॲज अ लॉर्ड जीसस. नॉलेज ऑफ होली इज विजडम. प्रभूचं ज्ञान बुद्धी असा. जेव्हा तुम्ही परमेश्वराक जाणतास तेव्हाच तुम्ही बुद्धिमान होतास. जसं आधी तुमका मी शिकवलंय, मी सांगितलं तुमका भोळ्यांचो साथ सोडा, मग कसा दिसायला येतं त्याच्यात. तुम्ही माझ्या मातला असताना भोळ्यांचो साथ सोडा आणि जिवंत राहा. पण मी तुम्हाला नवीन फ्लेवर दाखवलं नाही दाखवलंय. प्रभू आपण सांगू शकत होतो भोळ्यांसोबत राहतलास तर मरतलास. पण मी तुमका बॉडीचं एक्झाम्पल दिलंय. कसून दिसायला येतं सगळा बुद्धी. इज लॉर्ड. हालेलुया. 4:14 की आम्ही पुढे बालक नको राहा गयो. तुला असं थंय जर नाहीचे ना की तुम्ही बालक राहा कयास. तुम्ही नाही सांगू शकणार प्रभू आम्ही बालक असं. तू सांगता कशा कसास तर लिहिल्या ना बालक नको राहा. जर नाहीचे ना की तुम्ही एडे राहा कयास. तुला असं थंय पुढे बाळक नको राहा गयो, जे माणसाच्या ठग विद्या आणि चतुराईन त्यांच्या भ्रमिक युक्तीन आणि उपदेशान प्रत्येक झोक्यान उठवून अकडे तकडे फिरवले जातात. जर तुम्ही बाळक राहतलास तुमका जगात तुमका काय करतले. या दिन हो गई शाम. कोण हसून धक्को मारतलो, कोण थैसून धक्को मारतलो. मास्क घाला घालूचा असा. नको घालू नाही घालूचा. वॅक्सिन घेवा घेतलो 100 गोष्टी. बाळक असाच म्हणून तुमका 100 गोष्टी दिसून येतात. ते नाही ऐकाय घेणार. लॉर्ड तुमका काही एक त्रास नाही होणार. तर तुम्ही मला 1.5 लाख वेळा सांगा वॅक्सिन घेऊची असा, काही एक समाधान आहे ना असा. त्याच्या तुराने ठग विद्येने अकडे तकडे फिरवलो नाही जाऊ शकणार. तर तुम्ही बाळक नाही असू शकणार. तुला असं थंय माणसाच्या ठग विद्येन आणि चतुराईन विचार करून बघा. सांगता माणसाच्याकडे काय असा फक्त ठग विद्या. त्यांची विद्या ठगूसाठी असा. प्रेज द लॉर्ड. सगळे नटवरला असत. बाजूला सांगा माणूस नटवरला असा. जास्त समजला ना. समजला आपण नटवरला समजला आता. पुढे बाळक नाही राहा कयो. कारण बाळक काय असतात प्रत्येक जागेवर फिरवले जातात. पुढे पण त्यांना काय शिकवू शकता. काय हो त्यांना तुम्ही सांगू शकता. ती मुलं असत ते काय ना समजणार. बोला मी बुद्धिमान असय. आनंदित होऊन बोला मी बुद्धिमान असय बुद्धिमान असय. पुढे बाळक नाही राहा गयो. माणसाचे ते ठगविद्या आणि चतुराईन त्या भ्रमाच्या युक्तींनी आणि उपदेशाने प्रत्येक झोक्यान ठेवून आणि हडताकडे फिरवले जातात. हा माझा भविष्य नाही असा. प्रेज द लॉर्ड. आनंदित होऊन बोला माझं ह्या भविष्य नाही असा. ह्या मी नाही भोग दितलंय. ठीक असं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असा. प्रवेशाने तुमका तो वाचवतलो. परमेश्वर तुम्ही लहान मुलं नको राहा आणि तुम्ही वाचून राहा. जर तुम्ही लहान मुलं राहत तुम्ही वाचतालाच पण नाही. परमेश्वर काय नाही करू शकणार याच्यामध्ये. त्याच्या हातात काही एक नाही असा या मामल्यात. तुम्ही लहान मुलं नको राहा. तुम्ही फिरवलं नको जाऊ काय. तुमचा काम असा. बुद्धिमान व्हायचा तुमचा काम असा. माझा काम नाही असा. माझा काम असं सांग ना की काय बना. पण बुद्धिमान व्हायचा कोणाचा काम असा. तुमचा काम असा. तर बुद्धिमान बना. बाजूला सांगा बुद्धिमान बना. बुद्धिमान बना. प्रेज द लॉर्ड. की पुढे आम्ही लहान मुलं नाही राहावं. तर हा तुमचा काम असा. ठीक असं. क्रांतिकरण 16:13 वचन. जागे राहा, विश्वासात स्थिर राहा, पुरुषार्थ करा, बलवंत व्हा, जागे राहा, बुद्धिमान बना. तर तुम्ही झोपा ना शकणार आपल्या डोक्यामध्ये. जागे राहा. कारण चोरी पण कधी करता तेव्हा तुम्ही झोपतास. तुम्ही आपल्या डोक्यात बंद करता विचार करणं बंद करताला तेव्हा कोण पण तुमका बसवून निघून जातलो. तर तो काय सांगता जागे राहा, विश्वासात स्थिर राहा, पुरुषार्थ करा, बलवंत व्हा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
एक झोपणारो बलवंत माणूस पण काय असा सुकडो ना असा तुम्ही खाली असास 12 फुटाचे आणि झोपला असास बेकार असास तुम्ही नाही असास खायच्या कामाचे असास नाही त्या माणसाक मारणं काय असा सोप्या बरबाद करणं काय असा सोप्या तर परमेश्वर काय सांगता जागे राहा जागे राहा तुम्ही झोपाक नाही शकनास प्रेज द लॉर्ड याचा अर्थ काय असा जागते राहायचा अर्थ काय असा बघत राहा की तुम्ही वचनाच्या हिशोबाने जगतास काय नाही प्रत्येक पाऊल कशानुसार टाका वचनाच्या नुसार प्रत्येक पाऊल जागे राहा बरोबर सांगा जागे राहा ऐकताच तुम्ही काय करत राहा वचनाच्या हिशोबान जगत राहा प्रेज द लॉर्ड चला जाऊया खयपर्यंत पोहोचलो आपण 8 थट्टा करणार नको ओरडा असं नको का तुझ्या अंडा तू वैर ठेवेत बुद्धिमानाक ओराड तू तुझ्या अंडा प्रेम ठेवतलो ठीक असा तर तुम्ही कोणाक ओरडा सांगतो तुम्हाला सांगित मी तुका मारून टाकतलंय बोला एक वेडो भेटलो त्याच्यापासून लांब राहायचा तर कधी तुमका वाटतं की पास्टर कशा रडतात मी सगळे येडे शोधता असं जे पास्टरांचं ओरडो ऐकून पळाक बघ भेटलो एक येडो त्यांच्यापासून लांब राहायचा हालेलुया समजता तुमका नेक्स्ट बुद्धिमानाक शिकव तो अजून बुद्धिमान होतलो सत्यनिष्ठा उकसव तो अजून आपली बुद्धी वाढवतलो ह्याचा वचन असा जे का पॅरलमध्ये कदाचित मी दाखवणे नाही बायबल सांगता त्याच्याकडे असा त्याका दिला त्याला आणि त्याच्याकडे नाही त्याच्याकडसून घेतला त्याला ऍक्च्युली वचन हे बुद्धीचा गोष्ट सांगता असं सांगतो ना ज्याच्याकडे हात त्याच्याकडे त्याका दिला त्याला त्याच्याकडे नाही असा त्याच्याकडे असा ज्याका वाटत त्याच्याकडे असा त्याच्याकडसून पण घेतला त्याला ही ती गोष्ट चालू असा बुद्धीची की बुद्धिमानाची बुद्धी वाढवली जातली आणि येड्यांकडे जी थोडीशी वाहतलेली असा ती पण घेतली जातली सो यू गॉट टू बी वाय बुद्धिमान होण्याचो काय विकल्प नाही असा प्रेज द लॉर्ड बघा सांगा बुद्धीचो काय विकल्प नाही असा बोला बुद्धीचो काय विकल्प नाही असा कोणी तुमका सांगित बाबा मी बुद्धिमान नाही असो काय करू तो तुला आपलं डोक्यावर बांधा काय धोंडो आणि उडी मार कारण वाचलत नाही ना आता काय बुद्धीचो विकल्पच नाही असा बुद्धी तर घेऊची लागतली प्रेज द लॉर्ड नेक्स्ट ओ दिस इज ह्यूज यहोवाचा भय असणं बुद्धीचा आरंभ असा प्रेज द लॉर्ड याचं वचन मी सुद्धा वाचलेलं आहे आणि परम पवित्र ईश्वराक जाणनाच बुद्धी असा समज असा लिहिला असा थंय यहोवाचा भय असणं बुद्धीचो आरंभ असा तर जर तुमका बुद्धी सुरुवात करूची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा कोणाक घाबरणं सुरू करा परमेश्वराक आणि मी तुमका सांगितले परमेश्वराक भियाचो अर्थ काय असा जा तो सांगितता करा आय फिअर द लॉर्ड जर बरोबर म्हाका सांगितलं की हे नाही करूचा तर मी नाही करूचंय पकडतो वर्षांपूर्वी मी खूप एक घड्यावादी होते एकदा पवित्रात्म्याने सांगितल्यान कधी तू घड्या घालून प्रीच नाही करूचस एक दिवशी मी चेन घालून प्रीच करी होते माका चेन तेवढं असं आवडत नव्हतं आता ह्या ना काय चुकी यायच्यात माझ्या इन्स्ट्रक्शन होत होता आता नाही की सगळे लोक घड्या घालणं बंद करतील पण माझ्या अंडा होत होता माझ्या अंडा प्रेज द लॉर्ड यहोवाचा भय मानना काय असा बुद्धीचो आरंभ परम पवित्र ह्याच मी सांगितलं ना नॉलेज ऑफ द होली इज विजडम जेव्हा तुम्ही परमेश्वराक जाणतास तेव्हाच तुम्ही बुद्धिमान होऊ शकतास लिहिला असं थंय लिहिला असं लिहिला का नाही लिहिला तर त्या वाचूया एम्प्लिफाईड क्लासिक मधून मग वाचूया बेसिक बायबल इंग्लिश मधून मग याची अजून काय आपण अजून गोष्टी बघूया चला खूप चांगली गोष्ट असत आहे MPC the reverent of the worship of the Lord is the being of the Lord is the choicest part of it beautiful परमेश्वराचा आदरयुक्त आराधनेने भरलेली भीती बुद्धीची सुरुवात असा सगळ्यात मोठी आणि सगळ्यात उंच निवडलेली भाग असा प्रेज द लॉर्ड नॉलेज ऑफ द होली वन इनसाइड ऑफ द अंडरस्टँडिंग आणि पवित्र ज्ञान आणि अंतर्ज्ञानाने काय असा समज जोपर्यंत तुम्ही परमेश्वराक नाही जाणनास तोपर्यंत तुम्ही बुद्धिमान नाही होऊ शकनास तो अर्थ ह्यो असा यू हॅव टू वाईज यू हॅव टू नो गॉड जेव्हा परमेश्वराक जाणतलास तेव्हा बुद्धिमान आपणच होऊक सुरू होतलास बुद्धिमान त्यापासून चुकी होणं असंभव असं मी तुम्हाला कायम सांगितलं असं जर मी सकाळी मन जरी बनवले चुकी करू शकते संध्याकाळपर्यंत नाही व्हायची बिकॉज आय अंडरस्टँड गॉड आणि मी ह्याच्याकडे नाही सांगणार की मी तुम्हाला मोठेपणा करतोय मी तुम्हाला सांगते ह्या जीवन संभव असा चुकी न करता जीवन संभव असा पण त्याच्याकडे तुमका काय असा परमेश्वराचं ज्ञान
वॉट अ ब्लेसिंग टू नो गॉड. परमेश्वराक जाणणं किती मोठी आशीष असा. हो, कदाचित लोकांका समाजात ह्या. चला बीबी. फिअर ऑफ द लॉर्ड इज स्टार्ट ऑफ विजडम. प्रभूचा भय बुद्धीचो आरंभ असा. नॉलेज ऑफ द होली वन इज गिव्स अ वाईस माइंड. बघितलास तुम्ही, पवित्र परमेश्वर जाणणं काय देता? बुद्धिमान डोक्या. जेव्हा तुम्ही आपली बायबल नाही वाचणार, तुम्ही बघा तुमच्यासोबत तुम्ही काय करतास. वाटतं 12 तास नको करून तुम्ही बुद्धिमान होतास. नाही होणार असंच. ज्या दिवशी तुम्ही बायबल 12 तास वाचूक सुरू करतालास, त्या दिवशी मग बायबल सगळा काय तुमच्या बनतला नाही की मित्रांबरोबर वेळ घालवणं, पिक्चर बघणं, सर्वांबरोबर आपल्या त्यांच्या लग्नात नाचणं, हे गोष्टी तुमच्या जेव्हा गरजेचे असतले तर तुम्ही बुद्धिमान नसतलास. पण जेव्हा तुमका समजतला की बुद्धी आता खैसून लिवला असत थंय. द नॉलेज ऑफ द होली वन गिव्स अ वाईस माइंड. परमेश्वराचं ज्ञान काय देता? बुद्धिमान डोक्या. परमेश्वराचं ज्ञान की जीन्स. प्रेज द लॉर्ड. ना बाबूला सांगतो हो मी नो विचारले नाही किडवणार ना. बुद्धिमान माणसाच्या जीन्सने बुद्धिमान माणूस जन्मता. कधी टीचरचे मुलं नाही बघलं किती येडे असतं. असं चांगलं जोक होतो. नाही बघितलास काय? नाही बघितलास? जास्त येडे कोणाची मुला होती? टीचरची. ह्यांची जीन्स खाई गेली. बघलो शम्युएल नाही बघलेलं. शम्युएलचं मुलगा काय करत होतं? उलटी सुलटी. शम्युएलची जीन्स खाई गेली. मुलाने ॲप्सिलॉन चुकी नाही केल्या, त्याची जीन्स खाई गेले. तर बायबल सांगता बुद्धी कसून येता बायबल मधून. प्रेज द लॉर्ड. तुमच्या मुलांका तुम्ही काय बनवतात? इंजिनियर. जर बायबल नाव असलो तुम्ही जन्म घातलास वेडो इंजिनियराक. जिला तू शिक वाटतं वाचतं तू शिक केलास या केलास तुम्ही या. जर तुमका मुलाक बुद्धिमान बनवायचं असा तर पहिल्या दिवसापासून काय वाचूक सांगा? बायबल. पुस्तकांनी बुद्धिमान नाही बनायचो तो. पुस्तकात एका शिकणं वाचणं शिकवू शकतात पण बुद्धिमान नाही बनवू शकणार. तसंच काय असे कशाक बघतास मका? जसं काय तुमका मी लुटतोय. लुटला तर जगा नव्हतं. तुमका मी खरा सांगतोय की तुम्ही लुटलेलास. मी तर खरा सांगतोय. लॉर्ड लिहिलं असं आहे वाचा. नॉलेज ऑफ द होली वन गिव्स अ वाईस माइंड. You want to wise, read your Bible. It's so wise, so wise. बुद्धीची काही सीमा नसते तुमच्याकडे. हालेलुया. त्याला यशया 11:2. And the spirit of the Lord shall rest upon him. Spirit of the wisdom and understanding, spirit of the counsel and might, spirit of the knowledge of the fear of the Lord. यहोवाचो आत्मा बुद्धी आणि समजेचो आत्मा, युक्तीचो आणि पराक्रमाचो आत्मा, ज्ञान आणि यहोवाच्या भीतीचो आत्मा त्याच्यावरती रवतलो. ह्यो एक आत्मा असा. आत्मा. खूप जणांका परमेश्वराची भीती नाही वाटणार. आणि बेटा खयच्याच गोष्टी त्यांना भीती नाही वाटणार. जर तुम्ही त्यांच्यातले होतास तर ही प्रार्थना करूक सुरू करा. ठीक असा? माझ्याकडे यहोवाचो आत्मा असा, बुद्धीचो आणि समजेचो आत्मा असा, युक्ती आणि पराक्रमचो आत्मा असा, बुद्धी आणि भीतीचो आत्मा असा. ठीक असा? बोला माझ्या आतमध्ये यहोवाच्या भीतीचो आत्मा असा. ऐकताच तुम्ही? लोकांच्या मी कामा का बघताय मग ते तुमका भीती नाही वाटलेली? भीती नाही वाटली? प्रेम परमेश्वरची तुम्ही चुकीची सांगितल्यास म्हटलं भीती नाही वाटलेली? भीती काय गेली परमेश्वराची? तुम्ही एक सिलेंडर असास आणि तुमच्याकडून 2 महिन्याची ऑफरिंग नाही गेलेली असा कसं फोन करता त्याच्याकडून तू पळान तुम्ही फिरतास. म्हटलं भीती खय गेली तुमची प्रभूची? प्रभूची भीती खय असा? ही प्रभूची भीती खय असा? खूप जणांना नाही वाटणार प्रभूची भीती. जा म्हणत बोलत राहतो, जा म्हणत खोटा बोलत राहतो. रस्त्यावर चालतंय तर तुम्ही प्रभू भियान चालतंय. फिअर. मका लढा गेलो मी नाही भांडायचंय. लढाई नको करू. प्रभूचं भीती. लॉर्ड भीती. सांगते मी हॉरर पिक्चर नाही बघणं सांगलं नाही. जर तुम्ही हॉरर पिक्चर बघितलास तर शैतान तुमच्या स्क्रीनवरून निघून तुमच्यामध्ये येतो. नाही बघणं. यहोवाची भीती, परमेश्वराची भीती आहे माका. लॉर्ड का बायबल असून बायबल सांगता ना सारा आगारला त्रास द्यायची नाही करायची.
आणि हागार पान खंय गेली? जंगलात. परमेश्वरान हागाराक विचारल्यान, हागार तू हे काय करतं? बोलली, माझी मालकीन म्हाका त्रास देता. परमेश्वरान काय सांगितल्यान? पळान जा, काय परत मालकीनकडे परत जा. मालकीनकडे मग लागून खंयची बुद्धी तुमकां वय आसा? Can't run from pastor. If you run from me, God is out of your life. परमेश्वर तुमच्या जीवनातून बाहेर असा. काय करा, काय नाही होता. तुम्ही किती दुष्ट असा ते. प्रभू तरी पण माका काय पाठवतो माझ्याकडे. तू असंच असा वाचावा. लॉर्ड हालेलुया. ऐकताच तुम्ही? परमेश्वर तुमका बदलू नाही सांगूचो. तुला माझ्या आतमध्ये यहोवाच्या भीतीचो आत्मा काम करता असा. चांगलं असा करू शकतालाच. या नेक्स्ट त्याला पुढे जाऊया. कराव्या. ओ लॉर्ड ब्युटिफुल. माझ्याद्वारे कोणाच्या द्वारे? हा, कोण बोलता होय सर? स्पीकर कोण असा? बुद्धी. हॅलो. अरे आमचं वक्तो कोण होतो? बुद्धी बोलत होती ना पहिल्यापासून. माझ्याद्वारे कोणाच्या द्वारे? बुद्धीच्या द्वारे. कोणाच्या द्वारे? तू सांगा. बुद्धीच्या द्वारे. काय होताला? आयुष्य वाढताला. जेव्हा तुम्ही बुद्धिमान असतालास तर तुम्ही योग्य खातालास, योग्य पितालास. बुद्धी तुमका चुकीचा खाऊक पण नाही देतली. बुद्धी एक बल असा. लक्षात ठेवा, बुद्धी एक बल असा. जे तुम्ही चुकीचा खाऊ झाला बुद्धी अंतरी नाही, ह्या नाही होताला. जर तुम्ही जास्त नाही शिकतालास तर तीच बुद्धी तुमचा पोट खराब करतली. मला माहिती आहे काही लोकांचा पोट कशा खराब होता, कारण त्यांना बुद्धी येऊ की ह्या पुढच्या वेळेस नाही खाऊचा. प्रेज द लॉर्ड. तुझं आयुष्य वाढताला. तुझ्या जीवनातले वर्ष खूप असतील. प्रेज द लॉर्ड. द्वारे कोणाद्वारे? बरोबर सांगा. बुद्धीच्या द्वारे. बुद्धीच्या द्वारे. एका ते एमपीसी मध्ये पडत एमपीसी टू बाय मी विजडम फॉर गॉड. मी जेव्हा मी त्याच्याबद्दल शिकायला सुरू केलं की काय ना बरोबर असं काय खाणं चुकीचं असं खावचा काय नाही खावचा, तर गुगलवरती खूप सारी इन्फॉर्मेशन जेन्स मी हायर केलंय, भरपूर सारी इन्फॉर्मेशन. पण मी सॅटिस्फाईड नव्हतं. मी स्वतः पण एक फूड टेक्नॉलॉजी असे माहिती आहे तुमका ना, तर माका पण फूडचं चांगला नॉलेज असं, पण मी सॅटिस्फाईड नव्हतं. मी म्हटले परमेश्वर कजून समजताला जा जुनून येऊ वाच. मी सांगले काय खाऊचं असं आणि काय नाही खाऊचं असं. तुका समजताला कसा खाऊचा असं. That's nice. So I learned my wisdom. काय असं सगळं बायबलमध्ये असा. मग मी शोधलंय की ज्यूस लोक काय खायचे. मी पूर्ण स्टडी केलंय, कारण ज्यूस तो खाण्यापिण्याची पद्धत काय असा. ज्यूस यहुदी ते भरपूर अद्यापर्यंत असं खातात. मी त्यांची पूर्ण स्टडी केली. म्हटलं ओके ह्या असा पौष्टिक फूड. By me wisdom for God days shall be multiplied, the years of the life shall be increased. बुद्धीद्वारे. कोणाद्वारे? बुद्धीद्वारे. जेव्हा बुद्धीद्वारे तुम्ही प्रत्येकाशी भांडत नाही फिरतालास, तारडतालास मारतालास. लॉर्ड हालेलुया. फिलिपियन्स 4:8. हालेलुया. ह्याच्यासाठी जे लोक जे गोष्टी सत्य असत, जे गोष्टी आदरणीय असत, जे गोष्टी योग्य असत, जे गोष्टी पवित्र असत, जे गोष्टी सुंदर असत, जे गोष्टी मनभावने असत, आणि अर्थात जे पण सद्गुण आणि प्रशंसेच्या गोष्टी असत त्यांच्यावरती लक्ष लावून ठेवा. बुद्धी असा ह्याच्या हिशोबाने जगतलाच या. तुमका नाही कॅन्सर होतलो, ना हाय प्रेशर होतलो, धडकतला ना घाम येतलो, तुमका सगळ्यांच्या वाईट गोष्टी दिसून येतले, तुम्ही त्यांच्यावर मनन करतालास तर तुमच्या संध्यावर लगेच हार्ट अटॅक येतलो. जे गोष्टी सत्य असत त्यांनी मला खोटा बोलल्यान, त्यांनी मला खोटा बोलल्यान याच्यावर मन करणं बंद करायचा. खरा त्याच्यावर मनन करा. प्रेज द लॉर्ड. त्याच्यावरती मनन करा खरा त्याच्यावर. जे गोष्टी सत्य असत, जे गोष्टी आदरणीय असत, जे गोष्टी उंच असत, जे गोष्टी पवित्र असत, गोष्टी सुंदर असत, ज्या गोष्टी मनभावने असत, ज्यांच्यावरती आनंद मिळतात त्यांच्यावरती मनन करा. अर्थात जे पण सद्गुण आणि प्रशंसेच्या गोष्टी असत त्याच्यावरती मन लावा आपला. प्रेज द लॉर्ड. नेक्स्ट 12. दिस इज ब्युटिफुल. काय लिहिलं असं वाचा. 1 2 3 1 2 3 वाचा. हा तूच भोगतलस. आम्ही बुद्धिमान कशा बनलो, फळ पण तुम्हीच भोगतलास. असं आहे. जर तू बुद्धिमान असस तर बुद्धीचं फळ कोण भोगतला? तू. काय लिहिलं असं दंड पण फक्त तूच भोगतलास. तर तुमकडे सेट करूचा असा बुद्धिमानपणाचा असा का ठट्टा करणार हो? हा
काय बनायचं असा सांगा. अजून पण कायच नाही बोलत असं बघत अजून पण रागावतले. काय बनवायचं असा हट्टा करणार हो. लग्नावर पण जोक नाही करणार. ते मला विचारले तुम्ही लग्नावर जोक नाही कशाक नाही करणार. कारण लग्न परमेश्वरानं बनवलं ना असं. बायबलमध्ये असं लग्नावरती ते जोक असतात त्यांना मी वाचणे पण नाही, त्यांना मी बघणे पण नाही, त्यांना मी ऐकणे पण नाही. पण लोकांचं लग्न झाला बायको अशी बाई नवरो ऐकणे पण नाही, मी बोलणे पण नाही. एवढं बुद्धिमान असं आहे. ठट्टा असा ती ठट्ट्याचा अर्थ काय असा तुम्ही परमेश्वराच्या गोष्टींच्या विरुद्ध काय करतास मस्करी. जी गोष्ट परमेश्वर पवित्र सांगतो त्याच्यावरती मी जोक पण नाही करणे. मग ठट्टा करणार नाही बनायचो असं. कारण दंड मीच भोगतलोय. नको म्हणा ते लोक जे जोक वरती जोक वरती करा तुला एक दिवशी दंड. Praise the Lord. मग सांगा आमच्या सोबत कशाक झाला कोण झाला थट्टा करूसाठी. Praise the Lord. हालेलुया. ऐकताच तुम्ही. पण बुद्धिमान असलं तर फळ कोण खाताला. पास्टर आयझॅक. बुद्धिमान असलं तर फळ कोण खाताला तुम्ही का मी. तर कशाक नाही बनायचं. Praise the Lord. इजी इंग्लिश मध्ये पण वाची. ते अजून काय काय चांगल्या चांगल्या गोष्टी असत. इफ यू वाईज यू विल सी गुड थिंग्स. जर तू बुद्धिमान असेल तर चांगल्या गोष्टी मिळवतलस. इफ यू मे थिंक वाईज इज नॉट इम्पॉर्टंट इफ यू डू थिंक इज ऑफर टू यू. पण तुमका वाटतं बुद्धिमानाची गोष्टी बेकार असत तू असं करता तुझ्या वाईट गोष्टी होतले. खूप जणांबरोबर वाईट गोष्टी कशा होतात कारण बुद्धिमानाची गोष्टी त्यांना वेडपणा वाटतात. असत आहे. इफ यू मे थिंक why is it not important to do bad thing is happen to you. वाईट गोष्टी होतात माझ्याकडे नाही म्हणत. माझ्याकडे काय वाईट नाही म्हणा. Praise the Lord. Hallelujah. असं का माझ्यासोबत. If you're wise you will see good things. तू बुद्धिमान असत काय काय मिळवतलस चांगल्या गोष्टी. काय मिळवतलस चांगल्या गोष्टी. चांगल्या गोष्टी. तर तू काय असस बुद्धिमान. Hallelujah. लॉर्ड. महिलांसाठी लिहिला असा या मूर्ख रूपी स्त्री बकबक करणारी असा ती तर काय नाही जाणणार. बुद्धिमान महिला बुद्धिमान असणं खूप गरजेचं असं बरोबर असं. काय महिलाचे बॅग 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 काय नाही माहिती त्यांना. काय हो सांगलास मानतले मला काय नाही माहिती होता ज्याने मला काय सांगितले. म्हटलं कशा काय तुमका माहित होतं. खरूप स्त्री बग 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 बग. तुम्ही नको म्हणत असं ठीक असं. लॉर्ड. प्रत्येक गोष्टी बॅग 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 तर बोली असं आणि काय नाही जाणणार. बुद्धिमान माणूस घबरावता असता तो जास्त बोलतो. Praise the Lord. चला MPC. Foolish woman is noisy, simple and open to people. त्याच तुम्ही एक येडी महिला काय असा ती जास्त बोलता आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी वाईटासाठी ती उघडलेली असा. willfully and recklessly knows nothing whatever it is eternal value. ही इच्छापूर्वक आणि असाधारणपूर्वक त्या गोष्टींका नाही जाणणार जे अनंत महत्वाचे असत. लिहिलं असत होय. तर नको नको बना की तुम्ही इच्छापूर्वक बायबल नाही वाचनास. महिला साधारणपूर्वक तुम्ही बायबल नाही वाचनास. तुमच्यासाठी पती परमेश्वर असा. म्हटलं खायच्या बाबेला असून पती परमेश्वर असा. पतीची इज्जत करणं गरजेचं असं नाही चुकीचं असं सांगू शकते. मला नाही फरक काय पडणार. काहीच्या नियम थोडीच असा तुमका वाईट वाटा शकतो. खरा कोणाक तरी बोलायचं लागतं. म्हणजे समाजात या गोष्टी खूप खोलपर्यंत गेलेल्या असत. कोणाक तरी हात टाकून काढूच लागतं घाणीक. हालेलुया. Foolish woman is noisy. Noisy. Simple and open heart for you. ही मुली जे सगळ्या प्रकारच्या जाळीमध्ये फसतात किंवा कोणी पण फसवू शकता. willfully and recklessness. जे मुली चुकी करतात ते प्रार्थना नाही करत असतील बायबल नाही वाचत असतील त्याच्यामुळे तुम्हाला भेटते. willfully recklessly knows nothing whatever eternal value. ISV. The foolish woman is loud, undisciplined and without knowledge. तुम्ही एक महिला असाल तुम्ही अनुशासित नाही असास
मे गॉड ब्लेस यू. लॉर्ड. पण आजकाल फॅशन असा आमच्या मुलीकडचं मी काय नाही करत ना. तेव्हा झोपता तेव्हा उठता टा 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 एक दिवशी करतोय तुमचा कल्याणी. ते नको करू बसा. ढोल वाजवतच ना ते तुमच्या कानात एक दिवस बसतोय. नाही आमच्याकडे मुलींकडसून काम नाही. म्हटले काम करण्यापासून मुली आणि मुलग्याचं अंतर काय अंतर असं यार. आम्ही मुग असं मग सगळा जेवण बनव घेता लॉट. आणि घरात तर अनुशासन नाहीच आजकाल. अनुशासन तर हेअर टांगलेला असा अर्थच नाही त्या गोष्टींचं. लॉट. फुलिश इज लाऊड अनडिसिप्लिन विदाउट नॉलेज. मी बुद्धिमान असे तिथून बोला मी बुद्धिमान असे बुद्धिमान असे. जर तुमका कथा असत तरी पण तुम्ही बुद्धिमान असास. असं काही नाही की बुद्धिमान काय करता अजून बुद्धिमान होता. प्रेज लॉर्ड. मग ते बोलायचं लागतं नाही बोलायचं लागतं हो बोलू. भांडे तर नाही तुमच्या माडा तिथे ते असे. नेक्स्ट आपल्या घराच्या द्वाराच्या नगराच्या उंच स्थानावरून आपल्या स्थानावर बसलेली असा आपापल्या मार्गात निघालेले असत काही आडान सांगता. नेक्स्ट जो कोणी भोळा असो तो फिरता नाहीच येऊ. निर्विद्यता काही सांगता. नेक्स्ट चोरीचं पाणी गोड असता लपून चपोलेली भाकर चांगली. रीडिंग गॉड ओपन माय आईज. लॉर्ड यू आर सो वंडरफुल. गॉड जस्ट ओपन माय आईज टू समथिंग. रेडी महिला काय सांगता चोरीचं पाणी मिठा असता गोड असता लपवलेली भाकर चांगली असता. यंगस्टर्स प्रत्येक त्रासाचं समाधान काय असा प्रेम लव्ह मेकिंग. टेन्शन वाढता लव्ह मेकिंग. ह्या काय आहे प्रत्येक त्रासाचं समाधान त्यांना प्रेम नाही दिसायला येतं. प्रेम काय असतं ऍक्च्युली हवस. कम ऑन हाय गॉन नट्स. हाय गॉन नट्स. जरा सो मेंटल प्रेशर असतो कुठे काम करतले जाऊन हाऊ गॉन नट्स. गॉड एक ओपन माय आईज टू प्रेज द लॉर्ड. तर तुमका नाही समजणार ना त्याला वाचूया मेसेज मधून पडे वाचूया एमपीसी मधून वाचूया मस्त तुमका पासून जाऊया. इज and wavering and easy stray. Let him turn here. Not for who legs understand. She says to him. Next. Not a pleasure for sweet because forbidden. पाणी सुखविलास आनंद द्वारा असा कारण त्यांना बदी घातलेली असा. त्याच तुम्ही काही लोक असतात त्यांना ते लपणची काम करतात त्याच्यात त्यांना मजा येतं. लपन काम करतात त्यांना मस्त मजा येतं. नाही याच्यात खूप मस्त मजा असा काय मजा असता याच्यात. And bad eating and secret is blessed. आपला मेसेज मधून वाचूया. तुमका या यू कन्फ्यूज अबाउट लाईफ नो वॉट्स गोइंग ऑन. तुमका जीवनाच्या विषयात भ्रम असा तुमका ना माहिती काय करूचा असा प्लस नेक्स्ट विथ मी शो विथ गुड थिंग विल एव्हर नो गिव्ह यू टू टाइम ऑफ युअर लाईफ. अँगल मी तुका चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतलोय की तुमका काय भेटली चांगली जीवन. प्रेज द लॉर्ड. भेटला चांगला जीवन पण कोण सांगतला या बुद्धी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजू सांगा मी बुद्धिमान असय. नेक्स्ट शेवटचं वचन वाचे त्याचा. नेक्स्ट चला 16-18 वाचे सरळ. जो कोणी भोळा समोर जो फिरण हयच येतलो निर्बुद्धी असं त्या कथा सांगता. नेक्स्ट चोरीचं पाणी गोड असता लपवलेली तर चांगली वाटता असणार नाही पण वाटता. नाही जाणणार की ते मेलेले वापरलेले असत स्त्रीचे इच्छिणारे अधोलोकाच्या खालच्या स्थानाला पडलेले असत. प्रेज द लॉर्ड. त्याच तुम्ही यू गॉट टू बी केअरफुल यंगस्टर्स केअर ऑफ लाईफ. मी सांगितलं माझ्या गाडीचं पण एक मेकॅनिक असा किती मला माहिती लोकांचे 4 बॉयफ्रेंड 4 गर्लफ्रेंड कसे कुड नॉट अंडरस्टँड. मी तर आपली गाडी नाही लावू दे नाही 2 मेकॅनिकला माहित नाही लोक आपला शरीर कसा हात लावू देतात. आय कांट टेक इट. त्याच्यावरती काय असा एवढेपणा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू तर नाही जाणणार की ते काय पडलेले असत मेलेले पडलेले असत जेव्हा तुम्ही 4 फिरता असास बाबाच्या जेव्हा तुम्ही काय असास मेलेले असास जे तुम्ही ऑलरेडी मेलेले असास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या स्त्रीची इच्छा तरी आता लोकांच्या खालच्या स्थानावर पोहोचलेले होत. जेव्हा तुमचे 4 अफेअर असत तुम्ही खा असास नरकात. घेवा हा लिवला असत स्वतः गिरू नको समजा.
ते बायबल वाचून बघा. तुमचं घराचा ॲड्रेस दाखवते मी. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलं असं घरचा ॲड्रेस? काय लिहिलं आदित्य? लिहिलं फिरवाचार. तुमच्या घराचा ॲड्रेस दाखवते मी ते सर. प्रेज द लॉर्ड. कुठं आपल्याला करायला पाहिजे प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. झी के बहुशफ्र अलझीन तरे बोला ने भाषेमध्ये. म्रोझी के बहुशफ्र अलझी तरे के बेझीन तले के बहुशांत रबो. म्रोझी के बहुशफ्र अलझी तरे के बेझीन तले के बहुशांत रबो. इगे अजी तरे के बेतरी के वो जीत रबो. बोला मैं बुद्धिमान असोय. प्रभु जी के लिए अजीत रबो. के अजीत रबो. मैं बुद्धिमान असोय. और जी के वो शिफ्र आज विधि आत्मा माझ्या काम करता. आज विधि आत्मा माझ्यामध्ये काम करता. जीत लेके वो शीत्र. मैं बुद्धिमान असोय. मैं बुद्धिमान असोय. मैं बुद्धिमान असोय. रिबो उजी के लिए दिले वो शीत्र वे. ओ हालेलुया. ग्लोरी ग्लोरी. हा 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 हा. बोला बोला मी बुद्धिमान असेल तुम्ही पण बुद्धिमान असास. बोला तुम्ही पण बुद्धिमान मी पण बुद्धिमान. बुद्धिमानाचा चर्चा असा ना. प्रेज द लॉर्ड. थोडासा रेडेपणा नको करू. काय करा बुद्धीन रवा. आणि बुद्धी कशी येता बायबलाक वाचून. थोडा सरळ असा. तुमका आवड जाऊची गरज नाही असा. जास्त 1.5 करोड रुपये खर्च करूची गरज नाही असा. 200 रुपयाची बायबल वाचा भाऊनो. बुद्धिमान हो. नवीन अवॉर्ड बनवतलास. प्रेज द लॉर्ड. काय बनवतलास? नवीन अवॉर्ड. तुम्ही नवीन प्रधानमंत्री बनू शकता बायबल वाचून. तुम्ही नवीन अरबपती बनू शकता बायबल वाचून. तुम्ही एक नवीन ऑपरेटिंग सॉफ्टवेअर बनू शकतास बायबल वाचून. तुम्ही एक बिल्डर बनू शकता बायबल वाचून. स्वतःची कारची कंपनी असू शकता बायबल वाचून. तर तुम्ही हे बायबल सिरियसली सुरू करतालास. प्रेज द लॉर्ड. नंतर नाही पडणार की तुम्ही खय होतास. किती वेळा तुम्ही चुकी केलेलास. बायबलची प्रेम करा. बायबलला वाचा आणि बघा तुमचं जीवन काय पोहोचतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. जर तुम्ही पहिल्यांदा येलास तर आम्ही तुमचं स्वागत करू शकतो. उभे राहू शकतो. तुम्ही जर पहिल्यांदा येला असास प्लीज उभे राहू शकता. जर हटावू शकता त्यांच्यासाठी. तर माका विश्वास आहे की तुम्ही पण बुद्धिमान होऊ शकतास. आणि येशू काय असा बुद्धी. तर माझ्या वाट्या प्रार्थना करा. आपले डोळे बंद करा. आपले डोळे बंद करा आणि प्रार्थना करा माझ्यासोबत. आपले हृदयान आपल्या तोंडान बोला. आपल्या मनात विश्वास करून येशू ख्रिस्त जो बुद्धीचो भंडार असा तो तुमच्यामध्ये येऊ गयो. येशू ख्रिस्ताकडसूनच बुद्धीचो आरंभ असा. तर आपले डोळे बंद करा आणि बोला. हे प्रिय पिता परमेश्वरा, मी विश्वास करतोय येशू ख्रिस्तात जिवंत परमेश्वराच्या पुत्रात. मी विश्वास करतोय की परमेश्वरान तेका माका वाचवसाठी पाठवल्यान आणि तेका 3ऱ्या दिवशी मेलेल्यासून जिवंत केल्यान आणि तो आज कायमसाठी जिवंत असा. धन्यवाद प्रभू. मी माझ्या तोंडात घोषणा करतोय की येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचा पुत्र, माझा प्रभू असा, माझा स्वामी असा. आजपासून मी नवी जन्मला असय. आजपासून मी परमेश्वराची संतान असय. आजपासून मी वाचला असय. आजपासून मी बुद्धिमान असय. धन्यवाद परमेश्वरा. येशूच्या नावात आमीन. जर टाळता परत त्यांच्यासाठी तर स्वागत तुमचा परमेश्वराच्या राज्यात. त्याच्यात तुम्ही पश्चात तुमच्यासाठी मी प्रार्थना करतोय. आपल्या हातांगा उठवा आणि त्यांना द्या परमेश्वरा. परमेश्वरा प्रार्थना करतोय तुमच्या मुलांसाठी. असं म्हणजे कसून पण बघतात त्यांनी आपल्या येशू ख्रिस्त आपल्या प्रभूच्या रूपात ग्रहण केले नाही असा. प्रार्थना करतो की येशूचं नाव त्यांच्यावरती काम बनवलं. येशूच्या नावात त्यांच्यावरती काही गती करणार असं येशू ख्रिस्ताच्या नावात. मी आशिष तुमच्या बुद्धीच्या द्वारे, तुमच्या समजेच्या द्वारे, तुमच्या ज्ञानाच्या द्वारे आणि तुमच्या आत्म्याच्या द्वारे धन्यवाद देतो प्रभू. आणि या प्रार्थनेच्या येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकतास. थँक्यू. पहिले टाळू शकतास इच्छित असतो तुम्ही. असं ऑफरिंगचं वेळ. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही स्वागत करतलो कॉयरचं. थँक्यू. तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय.
तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. स्वामी येशू तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. स्वामी येशू तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. स्वामी येशू तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. स्वामी येशू तू असं कारंजा मी जगतय आणि चलतय. तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. स्वामी येशू तू असं स्तंभ जो माझ्या जीवनाचो असा आधार. प्रार्थना करतो आपण भेटीसाठी. धन्यवाद देतो परमेश्वरा या भेटीक देवचो मांस पार्टनरशिप देवचो देवसाठी म्हणजे आत्म्याद्वारे पवित्र असा प्रभू. जसं आम्ही वचनाच्या दिलं वचनाच्या अनुसार आम्ही वाढलेल्या फळांक ग्रहण करतो प्रभू. बघायची चांगल्या गोष्टीची कमी नाही व्हायची. लोक दाबून पुन्हा आता वाढत असणारा म्हणजे पत्रात टाकतो येशू ख्रिस्ताच्या नावात. तुमच्या मुलांच्या त्याच्यावरून शतांच्या हातात कापतो येशू ख्रिस्ताच्या नावात. त्यांचं वैसो यांच्या मागे न रोखता वेगाने येतात येशू ख्रिस्ताच्या नावात. मी स्वर्गदूतांक पाठवतो यांच्या बदल्यात जे भेट दिलेली असत प्रभू त्यांची आशीष त्यांच्या जीवनात पूर्ण करण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रभू या भेटीवरती आम्ही आशीषांचं आव्हान करतो वाढीसाठी आणि तुमच्या राजाच्या विस्तारासाठी धन्यवाद देतो आणि या प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. तर काय अनाउन्समेंट असं ध्यान देऊन ऐका. तर सगळ्यात पहिले अनाउन्समेंट असा तुम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये नाही जोडला असा असतं या बुद्धिमानाचा कृत्य ना असा बुद्धिमान हो आणि आमच्यासोबत प्रार्थना करा. ठीक असा काय सांगितलं जातं गरजेचं असं ते का सल्लो नको समजा त्या काय बनवा गाठ बांधून आपलं नियम प्रेज द लॉर्ड. नंतर जर तुमच्या आमचा चर्चचा ॲप नसत ॲप डाउनलोड करा. क्रॅश टाइम्स इंडिया फर्स्ट फ्लाईट. तर तुम्ही अजूनपर्यंत व्हॉट्सअपवर असं जावा किंग्स चॅटवरती एक आत्म्यांक जिंकतो 31 डिसेंबर 2001 पर्यंत आपले 2 तास आमका देवा की आम्ही तुमच्यासोबत 2 तास काम करू शकतो. 36 ऑनलाईन चर्चा असतात वेगवेगळ्या भाषेमध्ये का वापरा. नको सांगू गो चर्चने बनवल्याने चर्च वापरताला तुम्ही आणि मीच मिळून चर्च बनवतो. आमची वेळ बनवण्यात निघान जाता तुम्ही ते का वापरा. ठीक असा जर बनवलं तुम्ही नाही केला असा असेल तुम्ही पार्ट नाही असा तर आजच बना. शोधा सिस्टम काय असतं दिवाना माणूस स्वतःच त्या गोष्टींका जुडा जे हैसर होतं की तुम्ही पण आमच्यासोबत पुढे वाढू शकता. स्कूल जर तुम्ही नाही केला तर शोधा काय होता पुरा शकताच पण शोधा धन्यवाद देतलं. परमपित्याचा प्रेम प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या कामसाठी बंद राहतली येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. निश्चितच भले आणि करुणा कामसाठी आमच्या मनात निवास करतली आणि आम्ही कामसाठी परमेश्वराच्या घरात निवास करतलो येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.